चांगले म्हणा आयडिया गिड्या चांगले त्याच्या हो. फक्त कसं आहे जरासं आपल्या धीरा धीराने घ्या लागेल या पहा मग आता तुम्ही सांग तसंच करा मग म्हणजे मारझोड करायचं कामही नाही. थैली घेतली पैसे घेतले निघाले नाही का पहा मग आता करा ट्राय करा मग काय होते तर कोण म्हणा माय बिन दुपारी दिसले होते मला मार्केटने काय अरे का भाऊ काय म्हणलं काय म्हणता बा. अरे काय भाऊ रे दिवसभर परेशान आम्ही हो. काय करता गहू घ्यायची होती खासाठी घरच्या घेतले आता एका जणाजवळची तर आता घेतले तर आता न्यायचा प्रश्न आला. रस्त्यावर घर आहे बरं आपलं हो. इथून गेलं का नाही बस असं 500 मीटरवर घर आहे आपलं. तर म्हटलं 200 रुपये देऊन देत होतो आपले 4 कट्टे आहे तेवढे मग तुम्ही चाललेच असन तर मग घ्या म्हटलं तिकडे बायपासपर्यंत. काय लेकाची नाही का हो ना म्हणजे जागी सोय होऊन राहील ना 200 रुपयाची हो. मला वाटतं काय जवळच टाईम ते घर हो. पण लेकाचं सटावटी भरले लोक आजकाल नाही का हो ना. घरात नेलं की मग या खोलीत ठेव तर तिथं ठेव जिन्यावरच नाही याच्यावरच नाही लेकाचं पुरत नाही ते सष्ट तेवढं माग पडते. नाही नाही हे बा ते कसं भाऊ आता मला झाला उशीर हो. मीच आता गहू घेऊन आलो होतो मोठं परेशान झालो मी बी दिवसभर. आता मला निघणार घराकडे. नाही नाही बा लय ऑटोवाल्याच्या मिनता केल्या हो. ती यायलाच तयार नाही हो. सीटावरच्या ऑटोवाले तर येतच नाही. सीटा खराब होते म्हणते हो. आता तुमचं कसं कटलं दिसलं मला म्हटलं बरं आहे गड्या आता जमते आपलं हो ना. तुमच्या मागं झालो मी म्हटलं बा आता भेटलं तर भेटलं. आता पहा ना मग तुमचं काय 300 घ्या बा एक परी पण एक केपची तेवढे आता कट्टे नेऊनच द्या आता हो. काऊन की कसं आहे आता इथं ठेवल्यावर आता अजून कुठं पाव रातच्यानं आता कोणती ऑटो पाव हां पहा तेवढं 300 देतो बा भलाई. न्यायलाच पुरत नाही का हो ना. आता कट्टे टाका अजून न्या 1 घंटा जायचा हो. एक तर आपल्याकडे पैसे हो अजून उशीर व्हायचा रस्त्याने कोण अळवलं फळवलं काय करा बा. नाही नाही भाऊ हे बा मी कसं आहे मी आता का आपलं गहू विकले का नाही पैसे माझ्याजवळ हो. त्याच्यानं कसं असते राठोराठ लोक काय म्हणजे मोठं भेव आहे ना घरी जायपर्यंत हो. त्याच्यानं तुम्ही कधी कोणाचा ऑटो पाहा आपलं काही जमत नाही खरं खरं सांगून राहिलो. एक तर मला अजून आता मार्केटमध्ये आलू घ्या लागते निघणं आहे मला उशीर होते मग. आता ते आम्हाला सांगून राहिलं नाही का किती बेवकूफ आहेत हो ना. सांग बरं आता कोणाला आपलं नाही ओळखीचा ना पायकीचा त्यालाही सांगते गहू विकला मॅन पैसे आहे मापाशी रस्त्यानं अडवते. आम्हीच तर खतरो की खिलाडी आहे तुला काय माहीत आहे का हो ना ते तर आहेच म्हणा. समोर न्या बा पैसे किशे पाहिजे म्हणलं काय पाहिजे खिशात आहेत ना ते बरोबर ठेव जा बा ते. नाही नाही आपण काय एवढं भागो पैसे खिशात नसतो ठेवतो आपण ठेवले ठेवतो कुठं असते आलू काय खिशात आहे का आपण आता आलू किलो घ्या लागते आलूच्या खाली घालून द्यायचे पाठ बसले का अडवलंय तरी. बरं तुम्ही तुला कलाकार दिसता मला नाही नाही आहे बाकी वाटलंच मला तरी थांबतो जरासा खाता असे रट्टे खात्यातून पैसे घेतोय. बरं ठीक आहे ना मग तसं करा मग तुमच्या हिशोबानं बा जमत असेल तर पहा नाही तर मग आता काही इलाज नाही तुम्ही नाही म्हणतात. अरे कसं सांगितलं ना आपण खरं खरं सांगितलं तुम्हाला बा कसं परिस्थिती गंभीर आहे ना आजकाल कसं मोठं कठीण काम आहे. पाठवू मी एखादा दुसरा ऑटो हां ठीक आहे मग चला निघतो मी आता आलू घेणार जाणार बा मला ओके काय कुठच्या बा म्हणलं तुम्ही म्हणजे गाव कोण आहे तुमचं. इथंच असतो हॉटेलवर असतो मोठ्या हो. आता कसं ते गहू घरच्यासाठी पाहिजे मग घेतले होते आम्ही हो. ठीक आहे हो, या मग तुम्ही या मग धन्यवाद. गावच्या काय म्हणते म्हटलं ते काही बसला नाही बजेट लागला. नाही बजेट तर बसणंच आहे पण हे कसं होतं याची कशी मानगुटी पकडली असती याटोतल्या याटोत पैसे काढले असते याच्या बच्चे तू मागं होताच बुलेट घेऊन. पण हे आता नाही म्हणून राहिला आणि ते उशीर होऊन राहिला म्हणते 40,000 आहे म्हणते माझ्याजवळ आता मी थैलीत ठेवतो म्हणते आलू घेऊन हो. इतकंही सांगितलं त्यांना आता म्हणजे काही असं आपल्याला कुठं आहे काय आहे त्याची खिशी आपल्याला काही असं पाकिट मारायचं काम नाही हो. सर की त्याची थैली उचलली घेऊन पैनेच आहे. मग आता पुढे काय करता म्हणलं चला ते आता ऑटो पुढे चालला जाईल अजून दिसायचा नाही ती चला मग त्याच्या मागं नाही पिच्चा तर कराच लागते आपल्याला. चल काढ गाडी काढ लवकर हो. जिथं तावडीत आला तिथं बिलकुल उचलली थैली पळायली हो. चल 40 रुपये किलो काही बोलता राजा काही बी भाव सांगणं काही आपलं बोलणं 30 रुपये किलो आलू चालू राजा तुम्ही म्हणता की 40 रुपये ना 60 आहे काय चिल्लर समजतं का म्हणून पावर घेणं नाही ही काय त्या भाषण तुझ्या बरं काय दिवसभर कटायचे म्हणून हो ना. आपण काकाजी तुम्हाला सांगता ना आपण हो 10 रुपये बा याच्यापेक्षा अजून काय सांगू तुम्हाला याच्यापेक्षा मला नाही पुरत ना. क्वालिटी आहे चांगली आलू चांगला नाही चिल्लर नको समजू तू पाव 9 किलोवाला गिऱ्हाईक आहे का 10 किलो पाहिजे म्हणलं 40,000 रुपये आता खिशात माझ्या तुला काढून राहिलो मामूली माणूस नाही ना मी त्याला दे म्हणलं 10 किलो दे 30 रुपयाला लावून दे चांगला आलू दे मोठा काढून मग आलू चिप करायला लागते. बरं जाऊ दे 35 लावून देऊ आपण पद्धतशीर हो. चांगला आलू काढून देतो मोठा काही वांधा नाही. ते बा 5 रुपये नाही 2 रुपये नाही मग 30 रुपये देतो 10 किलो म्हटलं हो ना राजा आपल्याला आपण बसले नेहमीचे गिऱ्हाईक खाऊ ना आम्ही तर नेहमीच आहे म्हणते बरोबर ठीक आहे बा देऊन देतो 10 किलो नाही का बरं ठीक आहे चाचा होगा इसका ये काम चलो उधर चलो हो ऑटो के पास चलो. मी हो ना मी पाठतो तू काळजी करू हो आहे ना आज घेऊ आपण मग काय तू काळजी करू हो मी हो ना. अच्छा माणूस राजा लय चत्रा दिसून राहिला पण नाही का मावरती थैली राजा सोडतच नाही हातची मी म्हटलं आता इकडल्या ठेवली असेल गेला असेल तिकडे काय तर संगच आहे त्याच्या ती आलून घेऊन ती मिरूनच राहिला तिकडे. नाही तसं तावडीतच नाही हे याले का नाही सुनसान रस्त्यावरच पकडा लागते. हे कोणत्या गावचं आहे काय माहीत हो. हे ज्या रस्त्यानं घुसन हो तिकडेच यायला अडवा लागेल आपल्याला आड राहणार हो. तर याच्यावरचे पैसे निघते नाही तर हे काय करावं लागते इथं जाते तिथं जाते हातची काही थैली सोडत नाही हो. जबरो ते 2 माणसं तुमच्या ऑटोजवळ उभी आहे कोण संघ आहे का ते पाहुणे आहे का तुमची. बापरे हे कसं काय इकडे आलं म्हणून काय हे काय मागास आहे का हे काय माहिती पाहुणे बा हे मार्केट भेटले मला. नाही काही म्हणा अजाबराव हे आहे का नाही मला तर वाटते तुमचं पिक्चर नाही करू राजा पैसे किशी आहे म्हणून माहीत असं नाही यायले मार्केटात होते म्हणता ना हो ना. मार्केटात दिवसभर दिसले मला संध्याकाळी मला म्हणे याटोतनी गहू न्यायचे म्हणे आपल्या घरी हो काय याटो गहू घेतले म्हणे 2 क्विंटल हो असं म्हणे आपण हे काय इकडे काय झाले पण. नाही अजबराव हे तुमच्या मागावर आहे राजा हो. मग काहून केव्हा तिथे भेटले म्हणता इथे आले
हां 100% हे तुमचे पैसे उडवायच्या मागं आहे. हो काऊन की कास्तकार काय आहे, माणसाला ते मार्केटात नाही ते समजते याच्यावर पैसे आहे गड्या. बरोबर एखाद्याचा पिच्चा करते आणि रस्त्याने अडवते आणि पैसे काढून घेते. वाटून राहिले जरा लोफरच वाटू राहिले हो, कारण की मला बहुतेक आठवत नाही हो, काही ना काही जांगरबुट्टा करत होते नाही का पैसे काढून. हो नाही नाही आता यायला सांगतो मी काय आहे नाही का हो, आज जरा थंड कमी घ्या लागल हो, पण यायला बरोबर आता कार्यक्रम यायचाच करतो मी सामान तू. काय करतात तुम्ही त्याला कसं काय कार्यक्रम काय करता म्हणलं? नाही नाही, आता त्याला काय वाटू राहिलं का सोपा गमना मी भाऊ अजाबरा म्हणते ना मला हो, पाय तू याचा कार्यक्रम कसा करतो रा, फक्त आज मी काही थंड घेत नाही रे बा. हो तू लागण तर घे हो, मी चालू आता बरोबर हिशोबाने यायच्या मार्गी लागतो मी आता. हो ठीक आहे मग. पाहिजे जरा बचव ना, नाही तर पाहिजे बरं ती काही मामूल लोक दिसून नाही राहिले मुली. थांब ना तू यायला चांगलीच घरी देतो मी, थांबतो फक्त. आता आपण काय करू अंडर बसू हो, मस्त तू लागण ठीक आहे हो, मी भले बसतो तसा 1-2 फोन लावतो बरोबर हो, यायला वाटते अंडर गेलं गड्या हे चांगलं रिचार्ज मारून आता फुल होऊन येते. हो मग करू याचा कार्यक्रम हो, बरोबर मी करतो काय करायचं आता. चल फक्त अंडर बस आता अर्धा घंटा चल. भतीजे गए अंदर गए वो अभी कैसा रिचार्ज मार के फुल होके आते अभी. बरं त्याच्या अंदर गेले ते नाही का हो, आता काही अर्धा घंटा येत नाही ते नाही का हो, चकना मकना बिलकुल ओके होऊन येते ते आता. हो, मग आपल्याला कसं सोपं जाते मग टेन्शनचं कामच नाही नाही का 2-3 दिल्या झाबाळा मारून की बस घेतली आता थैली की निघाले. बस अर्ध काम झालंच आपलं, आता काही विशेष नाही. हो चल तिथे जाऊन बसू आपण हो, पाहू याची ताल आता काय करते इथं. अजबरावचा फोन दुपारी आलता टेन जेवाले हो, आता काय यायचं. हॅलो हां बोला अजबराव काय म्हणता. आता मी काय म्हणतो हे जे तुमच्या गावचे आहे का अजबराव हो, तर इथं द्यायचं याटो आणि ते इथं थंड हवेच्या ठिकाणी येऊन बसलेले आहे. तर म्हटलं जरा द्यायची प्रकृती काही बरोबर नाही आहे म्हणून त्याचा फोन घेतला, त्याच्यावरून तुमचा नंबर वरे होता तर त्याच्यावर ते बोललो मी तुम्हाला. तर यायचं ते काय म्हणून राहिले बोला 1 मिनिट ते संग काय बोला ते समजत असेल तर बोला ते. झालं गेली आपली रात खराब होते रे बाबा आता. हॅलो हां बोला बोला काय म्हणता काय अजबराव कुठं हॅलो हो लक्ष आहे का रे लक्ष मी काय म्हणतो लक्ष लक्ष बोला 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 काय म्हणता सांगा. लक्ष मी काय म्हणतो माझी तब्येत नाही बरोबर दुपारी काय झालं ऊन लागले का जी उन्हीच्या ना जरासा थंड घ्या म्हणलं पण ते जरा जास्त झालं का. तू काय कर एक काम कर गड्या एक काम कर हे पाहुणा माणूस भेटला आपल्याला चांगला माणूस आहे. मी कसं मी ॲटोनं मी जातो माझ्या जवळच्या घरी आणि तू काय कर मा ॲटो पेट्रोल पंपापाशी याला घेऊन जायला लावतो तिथून तू ते घेऊन जातो रामपूरले संध्याकाळी जाता तुम्ही आलू पोंगाल तुम्ही तेवढं काम करा बस बाकी काही पाहिजे नाही आपल्याला. असं म्हणजे तुमचा ॲटो समजा कुठं पेट्रोल पंपावर उभा आहे का ठेवता का तिथं. बरं तिथून आम्ही रामपूरला घेऊन जाऊ. बरं ठीक आहे ना आहे ना आलू पोंगा आहे मी हो बरं काही हरकत नाही. तुम्ही कुठं चालले मग तुम्ही कुठं आहात तुम्ही जाणार कुठे जाणार हा मसनात मी माझ्या घरी बाळूभाऊच्या घरी मी तिथे चाललो. मला माझ्या नातीले मला शेप घ्यायचे आहे तिथे न्यायचे आहे तेच म्हणलं आणि तुम्ही माझ्या ॲटो रामपूरला घेऊन जा एवढं काम करा तुम्ही. किती घर राहते कमी घेत जा ना कुठं माल टालते मालाचे पैसे किसे घेतलेले आहे का ते गहू विकला म्हणता तुम्ही दुपारी जेवायला आले तर ते बरोबर आहे ते त्याचे माखिशात आहे ना त्याची काही काळजी करू नका तुम्ही. मी माझ्या घरी चाललो आता ॲटो आला आता ॲटोन जा तुम्ही काय ठीक आहे तेवढं ॲटोन येता फक्त माझ्या रामपूरले. हो बिलकुल हो पेट्रोल पंपावर उभा करून ठेवा एका साईडले चाबी तिथेच ठेवता त्या माणूस जर थांबतो म्हणा मग आम्ही येईपर्यंत निघतो आम्ही आता समजा 10-15 मिनिटानं. निघा अर्धा घंटा लागला चालते हो आम्ही अजून इथेच बसून ना बाबा अजून तर कायच काही नाही. हो या ना तुम्ही आरामानं आले चालते ॲटो काही बी नाही तिकडे काही टेन्शन नाही ठीक आहे ठेवतो फार घ्या भाऊ द्या माझा मोबाईल द्या मला पोहोचून द्या ॲटोनं चला. म्हणला टँगो किंग गेला म्हणते ते याची इथं बळभाऊच्या घरी जवायच्या आणि ती ॲटो दिला त्या आपल्या पेट्रोल पंपावर ठेवून आपल्या रस्त्यावरच्या आणि आता ते आपल्याला ॲटो घेऊन रामपूरला न्या म्हणते उद्या येईल ते आप मग तिथून मग घेऊन जाईल. सांगा नसते आपाचे धंदे इतकी काय घ्या मी म्हणतो ॲटो चालवणं होत नाही तिथपर्यंत. ते तर इथूनच सुरू होत होता दुपारी जेवायला आलता का नाही हो ते गेलताय का कोपऱ्यात ना भाऊ इकडे जमत नाही म्हणलं ते मग काही घेतली नाही त्यानं ते आपले देणगे साहेब होते ना मग मुकाट्याने जेवला ते चालले गेले ते. हो ना पण ते आता झालंच ना ते आता पॅक झाला ते आता आपल्याला काय करावं लागल आलू पोंगा आपली गाडी राहू देऊ इथं त्याचं कटलं घेऊन जाऊ आपण सर तिला तिथे चाबी ठेवली असेल त्यानं कटलेले नाही तर मग ते पेट्रोल पंपावाल्या जर दिली असेल तिथून मग आपण कटल्यानं चालले जाऊ आजच्या दिवसा नाही का उद्या मग पाहिजे उद्या काय हरकत आहे जाऊ ना मग पैदल जवळच नाही इथून हो चालले जाऊ तिथून खटलं घेतलं चालले जाऊ गाडी राहू दे इथं. नसतेच तापायला यायचं नाही का म्हणा तरी दुपारी तुम्ही बरेच लक्ष्मण भाऊ नाही का घोर करते म्हणून सांगतो म्हणजे मला माहितीच आहे ना अनुभव त्याचा मग काय ते घेतल्याशिवाय राहतच नाही ते शोध घेते म्हणजे घेतेच ते काही होती इकडे आता काय त्याचा ते जवायची तर गेला बा काय होईन तो घोराचा आहे मोठा त्याचा आपण जाऊ त्याचं कटलं घेऊन आणि ते तरी बरं झालं पैसे बा बिचाराने पाळले नाही पाहिजे नाही ते गमावले समजा गेलेच समजा. बरोबर माणसाला सवय नाही लागली पाहिजे व्यसन नाही पाहिजे कोणत्याही गोष्टीचं नाही का लक्षण भाऊ नाही तर मग संसाराची मातीच आहे ना सगळी समजते कुठं समजावून सांगितलं समजत नाही जरी त्याची जिरं एका दिवशी तरी समजून दिले मग काय आपल्याला सांगते ते स्वर्गात गेल्यावर म्हणा नरकात गेल्यावर तुम्हाला विचार म्हणते काय करून आले तुम्ही पृथ्वीहून असे डायलॉग मारते ते तंबाखू नाही खाल्ला पुडी नाही खाल्ली गुटखा नाही खाल्ला थंड नाही घेतलं काहीच नाही मग गेलते काय तुम्हाला पाठवलं काय असे डायलॉग मारते आपल्याला ते असे लोक आहेत. जाऊ द्या ते आता पाहू त्याचा इलाज करा तुम्ही काहीतरी सांगता त्याच्या मारतीच्या घरी सांगा मला बरोबर नाही तिथं ॲटो घ्यायला येतेच ते तर चला मग आता आपण निघू लवकर जरा 10 मिनिटात ती आपलं बंद करावं लागेल ना. हो ना चला आता हो करा बरं चला अलबती करा बंद मारा आपलं तुम्ही घराकडे आम्ही जातो आता चला 10-15 मिनिटं लागतील आपल्याला ठीक आहे मग.
अरे बा राहू द्या भाऊ, तुम्ही घरी जाऊच नका. हे ऑटो चालवता येते का तुम्हाला? सारखं चालता येत नाही राजा, ऑटो चालवता म्हणता. हा जाऊ द्या. हे पा मी काय म्हणतो, तुम्ही अर्धा एक घंटा बसा अजून, जराशी कमी होऊ द्या, मग चालले जा. अरे काय टेन्शन नाही ना, असंच. अरे आजच आहे का, मी नेहमीच आहे ना माया. मग अरे एक्सप्रेस चालव तुम्ही, मग तुझ्या गावात ऑटो म्हणजे काय माझ्यासाठी? अरे पाय तू फक्त, मग जितकी चढवली तितकी जोरात गाडी चालते. मग काय बिलकुल असा कट मार तुम्ही, पण लागून देत नाही कोणाला. मग आज लोक नाही म्हणलं कोणाला धक्का लागला. हो ना, तुमचं सगळं बरोबर आहे, पण जरा थांबा तुम्ही, अर्धा तास थांबा. नाही मध्ये उशीर होते बा, मध्ये आता बा पहिले डिझेल टाका लागते. डिझेल नाही गाडीत नाही. मी आता जातो पंपावर, डिझेल टाकतो, निघतो आपला सन, बिलकुल सन 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 बिलकुल आपला दुगोरा. दुगोऱ्याला असतो मी. दुगोऱ्याचा हो, दुगोऱ्याचा पाहिजे म्हणलं, त्या रस्त्यावर आपल्याला कार्यक्रम करायचा यायचा. तसंच करावं लागेल नाही का. थांब ना, आता पंपावर जाऊ पहिले, काय करते पाहून यायचं चाल तुला. बस आज त्याची फिटलाच समजा आज. पाहिजे कसं आहे, जरा काळजीन जा. पण आता तुम्ही काय ऐकून नाही राहिले. आता तुम्ही म्हणता तुमच्या मनानच करतो, करा बा शेवटी. फक्त पैसे समावून नाही जा म्हणलं. हो 1000-2000 रुपये इथंच घातले तुम्ही. अजून पुरे गमावून टाकसान रस्त्याने, नाही दा थैली बरोबर समावून नाही म्हणलं घरी. अरे आपल्याला काहीच टेन्शन नाही. आजपर्यंत काही घडलं नाही असं. मग महापुढे सामने ये म्हणा, तू गाडीने उडून देतेले. फक्त ये म्हणा आडवाल्या काच्या अशा कशा 40,000 38,000 रुपये घेऊन रस्त्यात जातो म्हणलं 12 वाजता. या म्हणा सामना कोण आहे येणारा. हा पाहा म्हणलं. झालं आता कठीणच काम आहे नाही. झालं सकाळी कोमातच जाते आता. बरं जा मग, आता डिझेल टाकतं पण अर्जंट, नाही तर बस तसे चालले तसं घेऊन. नाही तर बसायला का रातची येले कर. जा मग आता डिझेल पंपावर जा, लवकर घरात निघा मग. काय काय चालू काय होतं म्हणलं तुमचं? ते एवढा मोठा माणूस राजा, त्याला उभं नाही राहते उरलं, त्याने याटून नेला एखाद्या ठोकला म्हणजे. काय राजा तुम्ही सोबती आहे त्याची, त्याला संघ झाला नाही पाहिजे तुम्ही. अरे कोण होय माय, ते सगळा सोयरा का कोण होय? इथंच भेटला, इथं दोस्ती झाली माई. माय काय आता कोणी एखादा आला, बकरा सापडला, 200-300 घेतली, निघाले घराकडे. रोजच आहे माय हे. काय निरा बेवकूफ होता का. हो पैसे 40,000 रुपये त्याची. हो पासून घ्या आता. एखाद्या जर अडवलं आले ना, मोठं कठीणच काम होणार आहे. अरे रे रे, काय परिस्थिती आली त्याच्या. हो म्हणजे काय मला कास्तकार दिसला ते नाही. हो माल गेली इकून पैसे आले असं त्यावर नाही. गहू इकला का ना, गहू इकला निकडे आता चालला कुठं धाब्यावर जा, इथं जायचं मध्ये का घरी जाते का सर काय. आता पहिले पंपावर जाते, तिथे ते अर्धा घंटा घालन, तिथून मग तिकडे घराकडे निघ. मोठं कठीणच काम आहे. रातपर्यंत घरी सकाळी पोहोचते का नाही याची गॅरंटी नाही याची मला. काय कठीण काम आहे रे ज्या. पाबर आता एवढा मोठा माल इकून घरची वाट पाहू राहिली असेल त्याची, आणि ही बिचारा घरी पोहोचते का नाही गॅरंटी नाही. बरं दया येते अशा लोकांवर, काय करावं. आणि एक तर सगळ्या गावाला सांगून राहिला ती 40,000 आहे 40,000 आहे. काय आता मी ऐकलं ती पाहूनच राहिलो तो गंमत त्याची. मी आलं, तुम्ही घेता का त्याची उपसू. तसं हाय चला कसते, हातची थैलीच नाही सोडत का. मला काढत होतो मी 2-3 हजार रुपये त्याच्या बंडलातले, पण जमला नाही माहिती आलं त्यानं. हातातली गड्डी सोडत नाही ते. फक्त दाखवते आणि देत काहीच नाही. असं हो का. नाही तेवढं तरी हुशारी ठेव म्हणा बा तुझ्या जोड, नाही तर सगळे लोक असे बेकार परिस्थिती आजकालच्या लोकांची. चला येतो म्हणलं मी. चला बोला ना, बोला. काय म्हणणं काय तुमचं? ऑटो हे बाजूनं करा, बाकीची वाहन येऊ द्या ना. हे बा मी एका साईडला लावून देतो ऑटो. फक्त आमची 2 माणसं, एक असा जाळा माणूस आहे, एक असा बारीकसा आहे. तर त्याच्यावर चाबी देऊन देजा. लक्ष्मणराव किरकिरे म्हणतील ते, त्याला देऊन देजा. कारण की कसं आहे, माझी तब्येत नाही बरोबर. मी जातो आता माझ्या जवायच्या घरी. कारण की माझ्याने ऑटो काही चालून होऊन नाही राहिला. त्याला म्हटलं बा इथून घेऊन जा. त्याला जाऊ देजा घेऊन. अच्छा ठीक है काय कोई बात नहीं. दे दो चाबी, दे दो मेरे पास, आएंगे तो दे देंगे. क्या नाम बोला? लक्ष्मण किरकिरे. लक्ष्मण किरकिरे है, ये कैसा जाड़ा आदमी, आलू पोंगा बोलते उसको, वो होंगे उसके साथ में. दोनों को गाड़ी दे देना अपना. अच्छा ठीक है कोई बात नहीं. रख दो उधर गाड़ी उधर लगा लो, और एक साइड में. चाबी मेरे पास दे दो. लगा के आओ जल्दी पहले. बस अभी लगा के आटा. ये ऑटो में बैठ के चल जाता मैं फिर. ठीक है अभी लाता मैं चाबी. ऑटो वाले भाऊ येऊ दे ना म्हणलं, लटकून जरा सा. आलोच मी 2 मिनिटात. देखो चाचा वहाँ पे खड़ा है वो कटला. वो देखो. वहाँ पे बैठा हूँ नहीं क्या. डीजल भरा उसने, और वहाँ पे जरा सा आराम करेंगे वो. मेरे को लगता आधा घंटा तो कुछ निकलता नहीं रे बाबा. मेरे को ऐसा लग रहा नहीं क्या. वो कैसा जरा चढ़ गई होंगी तो बैठा होगा जरा. तो अपन क्या करते फिर. नहीं चाचा को लगता जरा आगे खड़े रहेंगे अपन. उसको दिखे तो कैसा प्रॉब्लम आ जाएगा. आगे गाड़ी खड़ी करके वहाँ पे उसकी राह देखेंगे. कटला निकला कि बस उसके पीछे चल जाने का. डाउट आ जाएगा नहीं क्या. चलो फिर उधर खड़े रहेंगे, और कटला निकलती है अपन उसके पीछे जाएंगे. काय सांगता काय नाही. इथपर्यंत कसं आलो ऑटो ना. पुरा घामा लोक झालो तुम्ही. मग गायला मोठी आयडिया केली, नीटे पाहून आलो मी. मग गायला 40,000 रुपये मला टिपारी बसली असती 100% आज. म्हणजे कसं काय बाबा, काय झालं काय म्हणलं मग? काय सांगता तुम्ही. आज दिवसभर मी मार्केटात होतो. 2 जण माझ्या पट्यावरच होते. काही याले पैसे भेटते, काही याची थैली लांबवतो. आपण कसं साधी माणसं, कोणाला आपलं भळंग म्हणून काष्टकार माणूस. याले त्याला एकमेकाशी विचारतेस का तुमचं भाव किती केलं, काय पिकलं काय नाही. अशा चर्चा होतेस. बरोबर सुगाव काढला वाटे ना. मग काय बरोबर लागलं मामांग. मग मी पुढे गेलो, तर मग तिथे कसं एक जण भेटला मला. मग तुमचा पिच्चा करून राहिला म्हणते माणूस. माझ्या लक्षात आलं ते काही ना काहीतरी घोर आहे. आलू घ्यायच्या वक्ती माझ्या लक्षात आलं ते. म्हटलं नाही काहीतरी आयडिया करावं लागते, म्हणून आयडिया केली. आपल्या पेट्रोल पंपावर गाडी ठेवला, आणि इकडे मी पोहून आलो. आता तिथं आलू पोंग्या जाईल, आणि ते गाडी घेऊन घराकडे जाईल. तेच आहे ना आजकालची कंडिशन. कोणाला घरचं दार तर सांगितलंच नाही पाहिजे. आता तुम्ही त्याला सण भडा म्हणून सांगून दिले, त्याला बरोबर त्यानं मग ध्यानच ठेवलं तुमच्या.
त्यानं 2-4 प्रयत्न केला. पहिले तर मला म्हणे ते गहू न्यायचे म्हणे आपल्या घरी हो याटोनी तुमच्या. मी काट्याला नेलं असतं ना मला मनात असतं ना गटकोलं असतं. पण मी म्हणलं नाही बा मला उशीर होते. मी सांगितलं मला माझं पैसे आहे मला घरी जावं लागते अर्जंट फालतू कोणी अडवून बा. त्याला वाटलं हाय गड्या मस्त मावलं सायदा. पुढे जाऊन मग कसं ते थंड वेळेस ठिकाण आहे का नाही तिथे गाडी उभी केली आणि तेवढ्या तिथे ते आलेच असते. मग मला लक्षात आलं की नाही गड्या असं आहे आता काहीतरी आपल्याला कार्यक्रम करावा लागते म्हणून मी लावला. मग आपल्या लक्ष्मणरावले फोन तिथून मग सगळे माझ्याबरोबर चक्र फिरवले. असं म्हणजे मग लक्ष्मणरावला काय सांगितलं काय तुम्ही? नाटक म्हणजे कसं एक सोबती होता त्याला म्हणलं फोन लावला लक्ष म्हणले किंवा अजबराव दारू पिऊन पडलेले आहे. त्याला काही सुचून नाही राहिलं त्याच्या ऑटो पेट्रोल पंपावर उभा आहे. तर त्याला आम्ही ऑटोत बसून त्याच्या जवळच्या घरी पाठवून दिलं आणि आता तुम्ही हे ऑटो घेऊन रामपूरला जावा असं त्याला सांगून दिलं त्या माणसानं. असं म्हणजे आलू पंगान समजा लक्ष्मणराव हे गेले समजा ते ऑटो आणाले त्या पंपावर झालं. आता मग आता त्यानं नाही पकडा त्याला रस्त्यात ते होणारच आहे ना ते होणारच आहे. रस्त्यात त्याला 100% अटकवणार आहे. त्याला काही माहिती नाही मी पोहून आलो म्हणून इकडे. त्याला वाटते ऑटोत मी साव का आता रस्त्यानं पुढे काही अडवते ते रस्ता सुनसान रस्त्याच्या एका ठिकाणी काही सांगताच येत नाही आता. पण मला माहिती आहे ना आलू पंगा यायला दोघाले दणके देते रवाना करते म्हणून मी त्याला फोन केला. असं आहे का ते बरोबर आहे बरोबर. मग मेले ते दोघं जण कोण चोट्टे गेले ते आता 12च्या भावात म्हणून मी फोन केला. मला दणके द्यायचे आपल्याला पैसे नाही गेले पाहिजे. आता पैसे आणले आहे घरी बरोबर ठेव म्हणलं आता बकुळा आहे सकाळी चालला जाईल मी आता ऑटो चालला माय रामपूरले आता काय म्हणतो हो वाटायचं. पण ते लक्ष्मण माहिती नाही भेकाळ माणूस राजा तुम्ही सांगितलं का त्याला असं आहे म्हणून गुंडे मागा लागले म्हणून. मग तर ते इथं झोपले असते मग तर माझ्या ऑटो नसता गेला रामपूरले. जाऊ दे जरा ते आलू पंगा आहे ना ते असल्यावर काही टेन्शन नाही देखलेंगे. अशी परिस्थिती होते कास्तकाराची. आता 4 महिने मेहनतीने यानं पीक काढलं खत पाणी हे ते रखवाली रातची दिवसाची आणि कसे पैसे आले. आता मार्केटातून पैसे भेटल्यावर पिकाचे आनंद झाला माणसाला हरिक आला म्हणून जेवायला जाते माणूस हॉटेलात तिकडे तिकडे काळजी नाही करत. पण नंतर असा हे एखादा फटका बसून जाते मग आपली थैली घेऊन काही ते जाते आपल्याला पताही नाही लागत कारण की आपण राहतो मोठ्या आनंदात. म्हणून म्हणतो आपण माल विक्री करायला येतो त्यावेळेस कसं आहे काळजीनं आपले पैसे व्यवस्थित घरी गेले पाहिजे. अशा दृष्टीने माणसं सतर्क राहायला पाहिजे कारण की हळे असे जागजागी बरोबर पेरलेलेच असते तर काही तुम्हाला झोडबाबस नेमच नाही. म्हणून म्हणतो बा कास्तकारानं आपले पीक आल्यानंतर मार्केटमधून जाताना पैशाची काळजी घेऊन घरी व्यवस्थित गेलं पाहिजे कारण की लेकरं बाय तुमची वाट पाहत असते आणि त्याच्यावर मोठी तुमची भिस्त असते. 6 महिने 4 महिन्याची मेहनत असते. म्हणून म्हणतो एवढंच आपलं सांगणं आहे की तुम्ही सतर्क राहा सजग राहा. नमस्कार साहेब नमस्कार. म्हणलं आपलं हे जे पिवळा कटला आहे की नाही याची चाबी ठेवली का आपल्याकडे ते जे कोणी व्यक्ती होता ते? हो काय नाव काय म्हणलं तुमचं नाव काय? लक्ष्मण किरकिरे आहे म्हणलं माझ्याकडे चाबी द्या सांगितली बघा तेच सांगत नाव. तर जा तुम्ही ते चाबी आतमध्ये आहे ते घेऊन घ्या आणि घेऊन जा कटलं तुमचं. बरोबर ठीक आहे हो काही हरकत नाही धन्यवाद. हा चला तर बोल बघा चल. अरे निकल बाहर निकल चल निकल बाहर निकल. बोला काय चाचा भतीजा अरे काय लगा भतीजा ओळखतं का नाही म्हणलं मला. ये कैसे आ गया बे चाचा ये कैसे क्या हो गया वो आदमी कहाँ पे लक्षा वो आदमी कहाँ पे ते का असं ते अरे बाबा ते काय धरली त्या घरी ते गेला त्या जवळच्या घरी. तू कुठं म्हणलं इकडे काय कोणाला मारायला आला का बा लुटत होता का बा त्याला. नहीं तेरे को समझ में नहीं आ रहा तेरे ढाबे पे काम पे था मैं 1 महीने के लिए तो तेरा क्या नौकर हो गया क्या मैं. चल जल्दी जितने उतने निकाल पैसा नहीं तो मेरा मालूम नहीं तेरे को पूरा बिल्कुल कार्यक्रम कर दूंगा मैं तेरा समझा ना. चल जल्दी पैसे निकाल तू पैसे निकाल. म्हणजे आम्ही तिकडे दिवसभर काम करायचो तुमच्याजवळ आणून टाकायचो पैसे नाही आले का हराम करो काम करा ना काम करा रे जेला नाही का सडता का हराम करो. और ये तो आपने कुछ करा है यार नहीं भतीजे इसका कैसा करने पड़ेगा अपने को. लो क्या सामान लो क्या मैं. अरे ए चाचा भतीजा क्या चल रहा तुम्हारा. बापरे चाचा ये आलू बोंगा है बहुत खतरनाक है बोले अपने को निपटाना पड़ता है अभी. वो मामा लुटेरा है ना उसका वो कुछ तो भी रिश्तेदार है. अरे बाप रे अच्छा ठीक है कोई बात नहीं कुछ नहीं हम कुछ नहीं कर रहे बा. हमारी गाड़ी बंद पड़ गई इसलिए रुक गए थे हम. कुछ नहीं हमारा कुछ नहीं. नाही काय लक्ष्मणराव काय म्हणते पैसे पाहिजे म्हणे वाटते ना. काहीतरी पैसे काढ म्हणेन ते. नाही पंक्चरले पैसे मागे पंक्चरले पैसे दे म्हणे 50 रुपये माझ्याकडे कुठे पैसे काही नाही राहू दे बस तू मागच काही वांधा नाही. मी सपातून घेतलं तुमचं काय सटकन बाजून म्हटलं जाऊ दे आम्हाला. नाही ते का गरम झालं आलं मग का धुन घालते तुम्हाला समजलं का. त्याला सटका येऊन त्याला फुटा चला आता अजबरावचा घोर निपटला यावेळेस ते वाचले म्हणा. पण त्याने जर का अति केलं आता तर मग कसं अंगावर आल्याशिवाय येणार नाही. म्हणून म्हणतो रात्री अपरात्री कोणाला लिफ्ट देऊ नका आणि अशा सुनसान इलाक्यामध्ये गाडी थांबू नका. तर चला उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता. धन्यवाद.